नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. पहिली मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. दादरमधील कबूतरखान्यावरून चिघळलेल्या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. कबुतरांसंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तसंच कोर्टाने कबुतरांना खायला घालू नये असं सांगितलंय. त्यामुळे कोर्टानं घातलेली बंदी जैन मुलींनी समजून घ्यावी आणि कोर्टानं सांगितल्यानंतर सुद्धा खाद्य देणाऱ्यांवरती कारवाई करावी असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर दुसरीकडे धर्माच्या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे. कारण जर या गोष्टी एकदा सुरू झाल्या तर लगेच बाकीच्या गोष्टी सुरू होतात. मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचं असा सवाल सुद्धा ठाकरेंनी केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे. कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात. ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला. तर कबूतरखाना बंदीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या मुद्द्यावरून आता काहींना निवडणुकीची संभावना दिसते असं म्हणत सीएम फडणवीसांनी टोला लगावलेला होता. तर सरकारला नेमकं हवंय तरी काय असं म्हणत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. बघूया. लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही. सोबत आस्था देखील आहे. त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत. काल जे काही मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतरं आणलीत. बरं का, आता माहीत नाही कुठकुठचे प्राणी परत येतात ह्याच्या पुढे आता येतील ते. तर राज्यातल्या अनेक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन मटण खाण्यावरती बंदी घातली आणि यावरून राज ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. कुणी काय खायचं याचा निर्णय पालिकेनं घेऊ नये. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच खानपानावरती बंदी कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केलाय. तर कुणी काय खावं हे ठरवण्याचा आम्हाला रस नाही असा निर्णय आमच्या सरकारनं घेतलेला नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान निर्णय कुणी घेतलाय महत्त्वाचं नाही, तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरकारने खानपानाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय. मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का. पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नयेत. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच. म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय. शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही. आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले. तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे. अशा प्रकारे शाकाहारी, नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय. आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलंय ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.
कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे. मी आत्ता कोणाकडं तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणला आहे. मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल नाही तर आत्ता आणला असेल. मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत. हे कोणता स्वातंत्र्य दिन?